नमस्कार मंडळी, मी लीना पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. सकाळी आम्ही आवरून चाललो होतो स्वामी समर्थ केंद्र दिंडोरीला. कारण खूप दिवसापासून आमचं चालू होतं जायचं, पण काही जमत नव्हतं. आज अचानकच असं ठरलं आणि निघालो. तर अचानक म्हणता नाही येणार, कारण स्वामींचीच इच्छा असेल तर आज जाऊ म्हटलं तर झालं. आणि खूप दिवसापासून चालू होतं, पण ते काही जमलं नाही. आणि आज बघा, वाटेत पाऊस देखील काही लागला नव्हता. एकदम उन्हाळ्यासारखं कडक ऊन पडलेलं होतं. तर इथं आता पहिल्यांदाच आलो. अगोदर काय आम्ही आलेलो नाहीये. आणि आल्यानंतर खूप छान वाटलं. एवढी सकाळी गर्दी नव्हती, कारण सकाळी लवकर गेलो होतो आम्ही. त्यानंतर खूप गर्दी झाली. आपल्याला असं वाटतं का आपणच जातो तिथे, पण असं नसतं. म्हणजे आपल्याला काही ठिकाण माहीत नसतात, बाकी लोकं खूप येत असतात. तर आता आम्ही पहिल्यांदाच आलो, तर इथं फोटो वगैरे काढण्यास काही मनाई होती. पण इथं बघा, मस्त असं स्वामींचा फोटो लावला आणि इतकं छान वाटतं या मंदिरामध्ये. एकदम शांतता आहे. खूप म्हणजे खूपच शांतता आहे. इथं बघा, आता कोणाला पाठ वगैरे वाचायचे असतील ना, ते इथं असं ठेवलंय. इथं आपण पाठ वगैरे माळींचा जप हे देखील करू शकतो. आता हे मंदिर म्हणता नाही येणार, कारण हे पूर्ण असं पत्र्याचं शेड आहे, पण आतमधून एकदम मंदिरासारखा लूक आहे त्याला. खूप छान वाटतं, भारी वाटतं. इथं आल्यानंतर मन देखील प्रसन्न होतं. आता ह्या पाटीवर जे लिहिलं आहे ना, ते खूपच म्हणजे मनाला लावणार आहे. तर मस्त वाटलं हे वाचून. त्यानंतर आजूबाजूला जे आहे ना, म्हणजे बाजूला शेती आहे आणि मध्ये हे जे आहे, तर हे असं मंदिर आहे. आता इथं बघा, कमळ लावलेलं आहे त्या टपामध्ये. तर छान त्याला व्हाईट कलरचे 2 कमळ देखील आलेले. मस्त वाटत होतं. त्यानंतर आम्हाला काही पुस्तकं वगैरे घ्यायची होती. आता इथं बघितली, तर इथं सर्व म्हणजे भेटत होतं. सर्व काही आहे. स्वामींचा फोटो वगैरे आपल्याला जे लागतं ते सर्व होतं इथं. तर इथं बघा, हे मोर. त्यानंतर दर्शन वगैरे घेतलं आणि लगेचच आम्ही निघालो, कारण म्हटले पाण्या-पावसाचं लवकर जाऊ. तर चला, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक